तर मित्रांनो, फायनली आमची ट्रिप आहे ना नाशिकवरून गोव्याची चालू झाली. आता मी बसमध्ये बोर्ड केलं आहे आणि ही आहे आमची तर ही आमची आहे गोवाची पर्पल बस. मित्रांनो, 9 वाजले आणि अजून अर्धा तास आहे आम्हाला गोव्यामध्ये पोहोचायला. 18 तासाचा प्रवास. 18 तास झाले आम्ही बसमध्ये, अजून पोहोचलेलो नाही आहे. आता पोहोचू आम्ही गोव्यामध्ये. सकाळचे 8:30 पावणे 9 झाले. तर मित्रांनो, 18 घंटेच्या राईड नंतर आता आम्ही पोहोचलोय फायनली नॉर्थ गोवाला. आज ऑफिशियली फर्स्ट डे. तर गोवामध्ये आम्ही रूममध्ये आलो आहे आणि आम्हाला रूम एकदम मस्त आहे. AC रूम आहे. मी तुम्हाला रूम टूर देतो. जसे मोठे मोठे यूट्यूबर करताना रूम टूर देतात, मी तुम्हाला रूम टूर देतो. 1 मिनटं. ही एंट्रन्स, ही आहे एंट्री पॉईंट. इथे एक लॅम्प दिला आहे. ही एंट्री पॉईंट आहे. जसं एंट्री करता हा आहे आमचा बेडरूम. आमचा बेड आहे हा बेड 2 लोकांसाठी खूप मोठा बेड आहे. एकदम मोठा बेड आहे एकदम. हे बघा. आणि इथं एक जण अजून पण झोपू शकतो. TV आहे. त्याच्यानंतर AC रूम आहे. बघा, AC पण आहे आपल्या रूममध्ये. AC रूम आहे. AC रूम विथ फॅन, 2 लॅम्प आहे आणि एक कपाट दिलं आहे. या कपाटात कपडे ठेवू शकता. आणि मी तुम्हाला दिसतोय आता आम्ही जातोय बीचवरती. तर मी बीचवर जायला कपडे घातले आणि याच्यात मी एकदम आवरून ठेवलं आहे सगळं. तुम्हाला दाखवतो. हे बघा, एकदम खतरनाक. हे आमचे काही कपडे. हे बघा, एकदम आवरून ठेवलं आहे मी जबरदस्त. खायला काही करून घेऊन आलो आहे इन केस रात्रीची भूक लागली तर. आणि हे कपाटात मी आवरून ठेवलं आहे. आणि तुम्हाला एकदम खतरनाक व्ह्यू दाखवू का इथून? एकदम खतरनाक व्ह्यू दाखवत तुम्हाला, थांबा. हे बघा, ही बाल्कनी आहे. प्रत्येक रूमला बाल्कनी उघडतात सीझन. हे बघा, खाली स्विमिंग पूल आहे. हे बघा, हा पूर्ण एवढा रिसॉर्ट आहे. आणि खाली इथे ना जेवणाची सोय, सकाळी ब्रेकफास्ट, जेवण. आणि इथं स्विमिंग पूल आहे. इथं स्विमिंग पूलमध्ये कोणी आंघोळ करतंय. आणि हा आहे ना पूर्ण रिसॉर्ट एवढा पूर्ण रिसॉर्ट आहे. तर एकदम असा आपला खतरनाक रूम आहे. आणि हा रूम असणार आहे आपला 3 दिवसासाठी आपला रूम असणार आहे हा. आणि नॉर्थ गोवामध्ये असणार आहे. आता आम्ही नॉर्थ गोवामध्ये आम्ही ना 1 दिवस नॉर्थ गोवा, 1 दिवस साऊथ गोवा आणि 1 दिवस आम्ही ना याच्यामध्ये क्रूज पार्टीला जाणार 1 दिवस. तर मी तुम्हाला ना प्रॉपर सगळी डिटेल देईल. तुम्ही नॉर्थ गोवामध्ये जर आला ना, तुम्हाला कुठे कुठे फिरायचं, कोणते कोणते बीचेस फिरायचे, मी तुम्हाला याची पूर्ण डिटेल देईल. कारण की गोवामध्ये तुम्ही आला ना तर 26 बीच आहे, 26 बीच आहे. त्या 26 बीचपैकी तुम्हाला कोणत्या कोणत्या बीचेसवर जायचं. राईड स्वस्त पडल्या तर मी तुम्हाला ते सांगाल राईडचं काय नाही. ते स्वस्त पडलं तर राईड करू, नाहीतर आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. कारण की बागा बीचला राईड खूप महाग असतं आणि त्याचं टायमिंग पण खूप कमी. त्याच्यामुळे ना तिथं राईड करणं, मला 2-3 जण बोलले की तिथं राईड करू नको, तिथं खूप महाग असतं. तर मी तुम्हाला सांगतो की तिथं राईड करायचं का नाही करायचा. तर मी तिथं जातो पॅकेजचं बघतो, मग तुम्हाला सांगतो. आणि आता जेवण येतं आहे, जेवण करू आणि क्विक आपण. मित्रांनो, आम्ही ना काल आलो ते आम्ही ना पर्पल बसने आलो. AC स्लीपर बस होती.
तर आम्ही ती मेक माय ट्रिपवरून बुक केली होती. तर एका पर्सनचे आम्हाला 1,500 रुपये लागले. नाशिकवरून तर डायरेक्ट गोवा होती आणि तुम्ही गोवाला येताय ना, तर तुम्ही ना बसने येत असाल तर तुम्ही ना महापुसा स्टेशन आहे ना तिथं उतरा. महापुसा स्टेशनवरून हे बीच आहे ना, बागा बीच 9 किलोमीटर आहे तुम्हाला आणि तुम्ही जर पुढं पणजीला गेले आणि अजून पुढं जर गेले ना, तुम्हाला रिटर्न यावं लागेल इकडं. त्याच्यामुळं ते तुमचे पैसे जास्त घेतील. तर त्याच्यामुळे ना तुम्ही येताना ना नाशिकवरून गोवा आले ना, तर महापुसाला उतरा. तिथून एकदम जवळ आहे आणि तुम्ही डायरेक्ट इथं बीचवर येऊ शकता. तर आमचे एका स्लीपर बस होती आणि एकदम खतरनाक बस होती. पूर्ण झोपून आलो आम्ही. कळालं नाही प्रवास कसा होता. तर सकाळी आमची 11ला आम्ही पोहोचणार होतो, पण आम्ही 10लाच पोहोचलो. 10लाच आम्ही पोहोचून गेलो. तर ते एक चांगलं झालं आणि आम्हाला रूम पण लवकर भेटला. आमचं चेक इन 1 वाजता होतं. आम्ही 10ला आलो. आम्हाला चेक इन 10लाच भेटून गेलं. तर हे लक्षात ठेवा आणि आता चला परत जाऊ फिरायला. मित्रांनो, आमच्या हॉटेलच्या आहे ना शेजारी एक हॉटेल आहे. त्याचा व्ह्यू बघा. हे बघा किती खतरनाक हॉटेल दिसतंय. भारी ना, एकदम खतरनाक हॉटेल आहे. मी तुम्हाला आहे ना आमचं हॉटेल पूर्ण दाखवतो. आता मी खाली चालले. मी तुम्हाला आमचं हॉटेल दाखवतो पूर्ण. ही आमची ना गॅलरी इथून तिथून 4थ्या फ्लोअरवरती. मी तुम्हाला आमचे हॉटेल दाखवतो. मित्रांनो, हे आमचं पूर्ण हॉटेल आहे आणि ना आमचा रूम आहे ना तो तिथं आहे 4थ्या फ्लोअरवरती. हे पूर्ण हॉटेल आहे. स्विमिंग पूल आहे तिकडं. इकडं हे पूर्ण हॉटेल आहे. इथं जेवणाची सिटिंग अरेंजमेंट आहे. काही तुम्हाला लागलं तर तुम्ही इथं बसून खाऊ शकता. हा स्विमिंग पूल आहे. आणि इथून आमच्या रूमवरती जायला जागा आहे. स्विमिंग पूल तिकडं रिसेप्शन आहे.